Hello guys, welcome to Yashodhara Junior College Arts Commerce Science, and today we have to teach a new point of oscillation, that is show that the energy of SHM means simple harmonic motion is directly proportional to square of amplitude and square of frequency. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल हार्मोनिक मोशनचं डायरेक्टली प्रोपोर्शनल दाखवायचं कुणाशी, स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड आणि म्हणजे ए स्क्वेअर आणि एन स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल दाखवायचं. मग काय काय करायचं, तर त्याचे स्टेप दिले आहेत पहिल्यांदा. तर पहिल्या स्टेपमध्ये कायनेटिकल एनर्जीचं डायरेक्ट फॉर्म्युलाचं कायनेटिकल एनर्जीचं फॉर्म्युला काय, 1/2 m⍵² ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथे दिलेलं आहे बघा. डायरेक्ट फॉर्म्युला स्टेप फर्स्टमध्ये 1/2 m⍵² ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला आता प्रूव्ह करावं लागेल. तर कसं आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन पोटेन्शियल एनर्जी इन द फॉर्म ऑफ वर्क डन, म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये काय होतं, स्टोअर्ड होतं आहे. सो वर्क डन DW इज इक्वल टू काय येणार इथं, -Fdx. परंतु आपण सुरुवातीलाच बघितले बघा, F इज इक्वल टू -kx बिकॉज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिटली डायरेक्टेड. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स बघा, वर्क अँड डिस्प्लेसमेंट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिटली ऑलवेज डायरेक्टर. सो DW इज इक्वल टू -Fdx, बट F इज इक्वल टू काय, -kx. बघा पुढच्या स्टेपला F इज इक्वल टू काय, -kx. So F is equal to -kx. So put up the value in above equation. DW is equal to आपण काय केलं तर Fdx केलं तर, पण F is equal to काय, -kx. आणि ऑलरेडी DWचं मायनस काय झालं, प्लस झालं, म्हणजे kx dx. मग काय केलं, इंटिग्रेटिंग अबाव इक्वेशन वी गेट. अबाव इक्वेशनला काय केलं, इंटिग्रेशन केलं 0 to W आणि इथे 0 to x. आता k काय हा कॉन्स्टंट आहे, म्हणून k काय झाला बाहेर, W -0 और 0 - W. इथं काय आलं, ह्याचं इंटिग्रेशन निघालं -0 to x kx dx. ह्याला काय केलं, इंटिग्रेशन केलं 0 to x. आता 0 - W अमाऊंट ऑफ वर्क डन 0पेक्षा जास्त असतं, म्हणून काय आलं इथं 0 आलं. इज इक्वल टू k हा कॉन्स्टंट आहे म्हणून काय केलं, हा बाहेर काढला. x × dx काय ते बदलतं, डिस्प्लेसमेंट बदलतं, म्हणून आपण काय केलं, त्याला इंटिग्रेशनमध्ये टाकलं 0 to x. म्हणजे W इज इक्वल टू k ब्रॅकेटमध्ये x × dx इंटिग्रेशन काय येणार, x² मॅथमॅटिकल स्टेप आहे, इंटू 0 × x. म्हणजेच बघा आता पुन्हा W इज इक्वल टू x काय केलं, इनिशियली इथले पुढच्या स्टेपला येणार खरं तर 0² - x² ही दोन्ही लिमिट काय करायचे, ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतली. 0² म्हणजे काय झालं, निग्लेक्ट झालं, आणि x² काय राहणार, तसंच राहणार, म्हणून x² आला इथं. मग k x², बट k इज इक्वल टू काय, m⍵². म्हणजेच काय ना, W इज इक्वल टू 1/2 m⍵² x². म्हणजे अमाऊंट ऑफ वर्क डन 1/2 m⍵² x². बट अमाऊंट ऑफ वर्क डन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन जे आहे ते कुणाच्या फॉर्ममध्ये स्टोर्ड होतं आहे, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून काय करायचं, W इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². हां, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, थर्ड स्टेपमध्ये काय करायची, टोटल एनर्जी काढायची. टोटल एनर्जीचं फॉर्म्युला पाठच करायचं. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिकल एनर्जीचं फॉर्म्युला 1/2 m⍵² a² मायनस x², आणि पोटेन्शियल एनर्जीचा 1/2 m⍵² x². बघा इथं काढलेलं आहे 1/2 m⍵² a² मायनस x². कायनेटिकल एनर्जी 1/2 m⍵² a² मायनस x². कॉमनमध्ये काय 1/2 आहे, m कॉमन आहे, ω², कॉमन आहे, इथं आलं. a² तसंच आहे, -x² आणि +x² काय झालं, गेट कॅन्सल. सो टोटल एनर्जी 1/2 m⍵² a². बट ओमेगा इज इक्वल टू 2πn, आणि ω² म्हणजे काय 4π² n². म्हणजे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m 4π² n² a². 4π² n² a². म्हणजेच काय येणार, 1/2 4 m π², 1/2 4 m आणि π². दीज आर कॉन्स्टंट टर्म्स. हे काय येत नाही, बदलत नाही. बदलतं काय, ॲम्प्लिट्यूड. सो टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड, आणि टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². मग काय, स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल ऑफ SHM. टोटल एनर्जी स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल ऑफ SHM, and total energy square of frequency of particle of simple harmonic motion. Equation can be proved. Next point आहे बघा, discuss the analytical composition of two SHM of same period and parallel to each other of fixed
रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड व्हेन द फेज डिफरन्सेस, म्हणजेच दोन पार्टिकल आहे त्याचा मॅथमॅटिकल इक्वेशन्स काढायचे आहेत आपल्याला. इनिशियली त्याचा फेज आहे 0 आहे, मग पाय आहे, मग π/2 आणि π/3 रेडियन. ह्या फेज आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आणि इक्वेशन्स काय निघतात हे काय करायचं आपल्याला इक्वेशनली प्रूव्ह करायचं, मॅथमॅटिकली प्रूव्ह करायचं. बघा इनिशियली कन्सिडर 2 पार्टिकल परफॉर्मिंग डिस्प्लेसमेंट. 2 पार्टिकल्स आहेत ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे बट डिफरन्स ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज अँगल. त्यांचा ॲम्प्लिट्यूड आहे तो कसा आहे, वेगळा वेगळा आहे. मग आपल्याला पहिल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट दिलं x1 = a1 sin ωt प्लस α1 आणि दुसऱ्याचा काही x2 = a2 sin ωt प्लस α2. दोन पार्टिकलचे दोन मॅथमॅटिकल इक्वेशन आहेत. आता काय केलं, ॲडिशन केली. x = x1 प्लस x2, x = x1 प्लस x2 मग दोघांची ॲडिशन केली. a1 sin ωt प्लस α1 प्लस a2 sin ωt α2 आहे का. a1 sin ωt α1 प्लस a2 sin ωt α2. आता काय करायचं, अबाव इक्वेशन एक्सपांडिंग. कसं, साइन a प्लस बी साइन a कॉस बी कॉस a साइन बी आहे का. साइन a कॉस बी आणि पुढं काय कॉस a साइन बी. म्हणजे ह्या इक्वेशनला काय करायचं आपल्याला एक्सपांड करायचं. कसं करणार, एक्सला x = a1 sin ωt कॉस α1 कॉस ωt साइन α1. बघा साइन ωt कॉस α1 साइन ωt कॉस α1 आणि पुढं काय कॉस ωt. साईनच्या ठिकाणी काय येणार कॉस ωt आणि कॉस α1 आहे का. कॉस α1 साइन ωt कॉस α1 कॉस ωt साइन α1 ह्याचं घेतलं. पुढं काय येणार a2 पुढं काय येणार बघा आता इथं साइन ωt कॉस α2 आहे का. साइन ωt कॉस α2 साइन ωt कॉस α2 पुढं इथं बघा कॉस ωt साइन α2 कॉस ωt साइन α2. म्हणजे ह्याला काय केलं, साइन a प्लस बीमध्ये काय केलं एक्सपांड केलं ह्या टर्ममध्ये. आता पुढं काय केलं बघा आता ह्याच्यामध्ये साइन ωt आहे नाही कॉमन काढला ह्याच्यातला. इथं बी साइन ωt आहे आणि इथं बी साइन ωt आहे. साइन ωt दोन्ही काय केलं कॉमन काढलं. मग काय राहिलं ब्रॅकेटमध्ये a1 कॉस α1 प्लस a2 कॉस α2. ह्याच्यातला कॉस α2 घेतला. बघा साइन ωt इथं बी आहे आणि इथं बी आहे कॉमन काढला. काय राहिलं ब्रॅकेटमध्ये a1 कॉस α1 आणि ह्या ब्रॅकेटमधलं a2 कॉस α2 प्लस. आता साइन ωt घेतल्यावर इकडलं काय घेतलं राहणार आता कॉस ωt. इथं बी आहे आणि इथं बी आहे. कॉस ωt कॉमन घेतला म्हणजेच काय येणार a1 काय येणार a1 साइन α1 आहे का. a1 साइन α1 a2 साइन α2 राहिलेलं. त्यानंतर काय बघा खाली पुट इक्वेशन काय a1 कॉस α1 a2 कॉस α2 कुठला आहे ह्याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये a1 साइन α1 कुठं आहे बघा. आता a1 पहिल्यांदा घेतली a1 कॉस α1 इथं बघा a1 कॉस α1 a2 कॉस α2 a1 कॉस α1 a2 कॉस α2 आणि इथं काय पुढं राहिलं तुमचं a1 साइन α1 आणि a2 साइन α2 खाली a2 साइन α2. म्हणजे हे दोन ब्रॅकेट इथे घेतलेत खाली a1 कॉस α1 a2 कॉस α2 r कॉस डेल्टा. म्हणजे ह्याच्यासाठी आपण काय घेणार आहे r कॉस डेल्टा. r इट इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, कॉस डेल्टा काय आहे फेज आहे आणि a1 साइन α1 आणि a2 साइन α2 साठी r साइन डेल्टा. ह्याच्यासाठी काय येणार r साइन डेल्टा. ही इक्वेशन 4 आणि 5. आता बघा काय लिहिलं x = साइन ωt ह्याला काय येणार r कॉस डेल्टा. ह्या ब्रॅकेटसाठी आपण काय घेणार इथलं r कॉस डेल्टा आणि कॉस ωt इथं तसंच आहे r साइन डेल्टा. ह्याच्यासाठी काय घेतलं इथं आहे बघा r साइन डेल्टा इथं r साइन डेल्टा. आता पुढं काय केलं बघा साइन a प्लस बी साइन एचा फॉर्म्युला साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी. बघा आहे साइन a कॉस बी प्लस कॉस a साइन बी. x = r. आता ह्याच्यामधलं आपण ह्या इक्वेशनमधलं काय घेतलं r ब्रॅकेटमध्ये काय राहिलं साइन ωt कॉस डेल्टा साइन ωt कॉस डेल्टा प्लस कॉस ωt साइन डेल्टा. हे काय ωtसाठी a आणि साइन डेल्टासाठी b. x = काय येणार खाली r साइन ωt प्लस डेल्टा. म्हणजेच काय येणार हे फॉर्म्युला ह्या लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्ममध्ये केलं. म्हणजे साइन a प्लस बी कसं आहे साइन a
प्लस बी साईन ए कॉस बी कॉस ए साईन बी. तसंच आर साईन ओमेगा टी कॉस डेल्टा आर कॉस ओमेगा टी साईन डेल्टा ह्याचं कन्व्हर्जन ह्याच्यामध्ये केलं आहे. आता खाली काय म्हणलं बघा, टू फाइंड द ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट. आता इक्वेशन 4 आणि 5 बघा, इक्वेशन 4 आणि 5 ह्याला काय करायचं, स्क्वेअरिंग आणि ॲडिंग करायचं आहे. इक्वेशन 4 आणि 5ला स्क्वेअरिंग आणि ॲडिशन करायची. मग पहिल्यांदा काय येणार बघा, इथं आर आर दोन्हीकडे बघा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा कॉस स्क्वेअर डेल्टा साइन स्क्वेअर डेल्टा प्लस इथं आता ब्रॅकेटमध्ये बघा A1 कॉस अल्फा 1 A2 कॉस अल्फा 2 A1 कॉस अल्फा 1 A2 कॉस अल्फा 2चं काय केलं, ह्याचं स्क्वेअर केलं आणि प्लसला प्लस पुढं काय केलं, इथं A1 साइन अल्फा 1 A2 साइन अल्फा 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर A1 साइन अल्फा 1 A2 साइन अल्फा 2चं ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येते, 1 येतं. म्हणजे ही टर्म झाली 1. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर इज इक्वल टू A1. आता A1 ह्याच्यातला ब्रॅकेटमधला काढला बाहेर, A1 स्क्वेअर कॉस अल्फा 1 स्क्वेअर साइन अल्फा 1 स्क्वेअर, इथला कॉस अल्फा 1 आणि साइन अल्फा 1 स्क्वेअर घेतला प्लस ह्याच्यातला A2 काढला, A2चा स्क्वेअर पुढं काय कॉस स्क्वेअर अल्फा 2 कॉस स्क्वेअर अल्फा 2 साइन स्क्वेअर अल्फा 2 साइन स्क्वेअर अल्फा 2 आणि तिसरं काय 2A1 A2 म्हणजे ह्याचं काय A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला 2A1 A2 कॉस अल्फा 1 कॉस अल्फा 2 साइन अल्फा 1 इथं साइन अल्फा 1 आणि साइन अल्फा 2 A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. बघा A स्क्वेअर हे झालं तुमचं 0 झालं, हे सुद्धा काय झालं तुमचं 0 झालं. 2A1 A2 कॉस अल्फा 1 अल्फा 2 साइन अल्फा 1 अल्फा 2 साइन ए प्लस बी त्या फॉर्म्युलामध्ये घेतलं आहे. सो 2A1 A2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजे काय कॉस अल्फा 1 अल्फा 2 साइन अल्फा 1 अल्फा 2 ह्याचं कन्व्हर्जन घेतलं आहे. A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 काय राहिलं मग खाली ब्रॅकेटमध्ये टेक स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. म्हणजे हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झालं, गेट कॅन्सल झालं. म्हणजेच हे काय आलं ब्रॅकेटमध्ये आलं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस अल्फा 1 अल्फा 2. आता अल्फा 1 अल्फा 2च्या ठिकाणी काय करायचे आपण, व्हॅल्यू टाकायचे 0 π/2 π/3 रेडियन. बघा पहिल्यांदा काय केलं आहे, इफ टू सिम्पल हार्मोनिक मोशन आर सेम फेज अल्फा 1 मायनस अल्फा 2 अल्फा 1 आणि अल्फा 2 पहिल्यांदा काय करायचं 0 घ्यायचं आहे. म्हणजे कॉस 0 काय आला इथं 1 आला. म्हणजे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2. आता 2A1 A2 तसंच राहिलं आहे. म्हणजेच काय बघा A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर म्हणजे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर A प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर फॉर्म्युला आला. आणि टेकिंग जर स्क्वेअर रूट घेतलं तर आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झालं गेट कॅन्सल A1 प्लस A2. आता दुसरं बघा अल्फा मायनस अल्फा 2 इज इक्वल टू काय घ्यायचं π/2 इथं. म्हणजे कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 इथं π/2 आहे. कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 म्हणजे इथं काय ते 0 येतं. म्हणजे काय A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 0. ही टर्म काय झाली 0 झाली. प्लस मायनसमध्ये व्हॅल्यू तसेच राहतात. म्हणजे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय आलं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर. तिसरं काय कॉस पाय. आता कॉस पाय काय येणार इथं -1 येणार. म्हणजे इथं काय येणार ही टर्म कॉस पाय -1 आली. म्हणजे हे साईन चेंज झालं. इथं काय येणार मायनस A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस 2A1 A2 A प्लस बी मायनस स्क्वेअर A प्लस बी मायनस स्क्वेअर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस बी स्क्वेअर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस बी स्क्वेअर. म्हणजे A1 मायनस A2चं काय आलं स्क्वेअर आला. आणि तिसरं काय A1 मायनस A2 स्क्वेअरिंग केलं तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाला गेट कॅन्सल झाला. आणि तिसरी टर्म आहे तिसरा फॉर्म्युला आहे अल्फा 1 मायनस अल्फा 2 अल्फा 1 मायनस अल्फा 2 काय करायचं π/3 घ्यायचं आहे. म्हणजे आर इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये काय येणार A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2च्या ठिकाणी काय येणार π/3 घेणार. आता कॉस π/3 म्हणजे काय 1/2 येणार. आता इथला 2 आणि हा 2 काय झाला गेट कॅन्सल A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A1 A2 A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर प्लस A1 A2 म्हणजे काय A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A1 A2 हे काय झाली त्याच्या कंडिशन्स झाल्या. नेक्स्ट पॉईंट आहे डॅम्पिंग ऑसिलेशन. सो व्हॉट इज माय डॅम्पिंग ऑसिलेशन. दिस इज अ डिक्रीजिंग ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. म्हणजे एखाद्या क्वांटिटीची ॲम्प्लिट्यूड जर डिक्रीज होत असेल तर त्याला म्हणायचं
डॅम्पिंग ऑसिलेशन. म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेशन इट इज द फॅक्टर ऑफ ॲम्प्लिट्यूड बिकम्स डिक्रीजेस. मग ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स डिपेंड्स आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, डॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये काय करायचं आहे, स्टडी करायचं. बघा इथे लिहिलं बघा, डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर. तर काय केलं त्यासाठी त्याने एक एक्सपेरिमेंट केला. एक रिजिड सपोर्ट घेतल्यावर फिक्स्ड आहे, त्याला काय केली, स्प्रिंग कनेक्ट केली. त्याच्यामध्ये काय केलं, एक ब्लॉक आहे, रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, ठोकळा आहे, आणि त्याला काय केलं, एक व्हेन, एक रॉड आहे असा, आणि तो रॉड काय केला, कनेक्ट केला, आणि त्याला काय केलं, ट्विस्ट केलं. इथं पहिल्यांदा एअरमध्ये ट्विस्ट केलं आणि ऑसिलेशन केलं. एअरमध्ये ट्विस्ट करून काय केलेलं, ऑसिलेट केलं. एअरमध्ये ऑसिलेट केल्यामुळे त्याचं ऑसिलेशन काय झालं, मॅक्झिमम झालं. बट व्हेन दॅट व्हेन बिकम्स डीप्ड इन ए कंटेनर and that container we have to already filled with liquid. त्या कंटेनर, हा जो कंटेनर आहे तो लिक्विडनी काय केलं, ऑलरेडी फिल आहे. सो अगेन इट इज ट्विस्ट, पुन्हा काय केलं आपण, आतमध्ये ट्विस्ट केलं. सो वी कम्पेअर दॅट द ऑसिलेशन ऑफ एअर मीडियम इज मॅक्झिमम दॅट ऑसिलेशन ऑफ दॅट कंटेनर मीडियम. एअर मीडियममध्ये जे काय त्याचं ऑसिलेशन होतं ते जास्त होतं, परंतु त्या व्हेनमध्ये त्या कंटेनरमध्ये लिक्विड असल्यामुळं त्याचं ऑसिलेशन जास्त झालं नाही. म्हणजे याचं काय झालं, डिक्रीज ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड काय झालं, डिक्रीज झालं. म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज डॅम्पिंग ऑसिलेशन. डॅम्पिंग ऑसिलेशन काय झालं, त्याला अफेक्ट केलं, म्हणजे ॲम्प्लिट्यूड काय झालं, डिक्रीज झालं. मग आता काय करायचं, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युले बघायचे. काय बघा, परीक्षेला पडते 3 मार्कासाठी, डायग्रामिक्स मार्कासाठी आणि इक्वेशन 2 मार्कासाठी. तर पहिल्यांदा काय करायचं बघा, तर इथं दिलं आहे बघा इनिशियली FD. FD टी स्टँड्स फॉर डॅम्पिंग फोर्स, BT स्टँड्स फॉर कॉन्स्टंट, आणि व्ही काय त्याची वेलॉसिटी, किती वेलॉसिटीने फिरतोय. FD इज डॅम्पिंग फोर्स, आणि FS म्हणजे काय, स्टॅटिक फोर्स. K म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे, आणि X म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. मग काय केलं बघा, टोटल F इज इक्वल टू टोटल फोर्स इज इक्वल टू डॅम्पिंग फोर्स, आणि हे काय, स्टॅटिक फोर्स. सो डॅम्पिंग फोर्स प्लस काय आलं इथं, स्टॅटिक फोर्स. सो डॅम्पिंग फोर्स किती आहे तुमचं, -BV. बी काय, डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे, आणि व्ही काय, वेलॉसिटी आहे. सो -BV, FDच्या ठिकाणी काय येणार, -BV इथं, आणि प्लस FS कुठं आहे बघा, FX स्टॅटिक फोर्सच्या इथं काय येणार, -KX, म्हणजे -BV -KX, प्लसला प्लस तसंच. बट फोर्सचा फॉर्म्युला बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू काय, मास इंटू ॲसेलरेशन. सो MA इथं आला -BV प्लस -KX, प्लस मायनस काय झालं, मायनस झालं. सो MA इज इक्वल टू -BV -KX. आता MA तसाच राहिला, -BV इकडं काय झाला, प्लस BV, -KX काय झाला, प्लस KX इज इक्वल टू काय झाला, 0. आता एचा फॉर्म्युला काय, A इज इक्वल टू DV अपॉन DX, V इज इक्वल टू DX अपॉन DT, म्हणजे d2x अपॉन DT2. हे एचा फॉर्म्युला काय येणार, d2x अपॉन DT2. A म्हणजे काय, DV अपॉन DX, आणि V म्हणजे काय, DX अपॉन DT, म्हणजे d2x अपॉन DT2. सो M इज इक्वल टू d2x अपॉन DT2. B वेलॉसिटीचं फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम, dx अपॉन dt प्लस KX इज इक्वल टू 0. हे काय झाली, तुमची डिफरन्शियल इक्वेशन झाली. म्हणजे काय, M d2x अपॉन DT2 प्लस B dx अपॉन DT प्लस KX इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. सो अबाव इक्वेशन डिस्क्रायबिंग मोशन ऑफ ब्लॉक अंडर द इन्फ्लुएन्स डॅम्पिंग फोर्स विच इज ऑलवेज प्रपोर्शनल टू वेलॉसिटी. म्हणजे डॅम्पिंग फोर्स जे आहे ते कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, वेलॉसिटीशी. पुढं काय बघा, लॉ ऑफ सिम्पल पेंडुलम, लेंथ लॉ, पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. त्यानंतर लॉ ऑफ ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, that is the simple pendulum of inversely proportional to square of acceleration due to gravity. Law of mass, that is the different concept. हे काय आहेत, हे वेगळे कन्सेप्ट आहे सिम्पल पेंडुलमचे. म्हणजे आपण सिम्पल पेंडुलम जे बघितलं त्याच्यामध्ये सिम्पल पेंडुलम, ते सिम्पल पेंडुलममध्ये लेंथ लॉ, टेन्शन लॉ वगैरे आहेत, त्याच्याशी हा रिलेटेड कन्सेप्ट आहे, हा वेगळा कन्सेप्ट आहे. परंतु डॅम्पिंग फॅक्टर काय बघा, तर द इक्वेशन अबाव इक्वेशन इट इज डिस्क्राइब्ड दॅट block under influence of damping force is directly proportional to velocity. म्हणजे डॅम्पिंग फोर्स जो आहे तो वेलॉसिटीशी रिलेटेड आहे. फोर्स कमी झाला की तुमचं वेलॉसिटी सुद्धा काय होते, कमी होते. थँक्यू.